आज आपण काही असे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत की ते लेटेस्ट IBPS आणि TCSच्या कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहेत, जसे की तलाठी भरती त्यानंतर जिल्हा परिषद भरती यामध्ये आलेले आहेत. तर चला मग आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्रिशूल युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले? याचे ऑप्शन आहेत 1 मनाली, 2 लेह, 3 गिलगिट आणि 4 कारगिल. याचं उत्तर आहे लेह. तर लेह येथे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे 3 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचं भूमिपूजन हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते ठरले आहे? याचे ऑप्शन आहेत धुमाळवाडी, चाळकेवाडी, पारगाव आणि भिलार. तर याचं उत्तर आहे धुमाळवाडी. धुमाळवाडी हे फलटण तालुक्यामध्ये आणि जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. तर धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव का ठरले आहे? तर या ठिकाणी 90% जमिनीवर यांनी फळबागाची लागवड केलेली आहे, म्हणून हा मान यांना मिळाला आहे. प्रश्न तिसरा, भारतातील पहिले UPI वर आधारित ATM कोठे सादर करण्यात आले आहे? याचे ऑप्शन आहेत अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न चौथा, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेले होयसळ मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर याचे ऑप्शन आहे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे 4 कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे 5वा, वी ऑल्सो मेक पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर याचे ऑप्शन आहेत सुभाषचंद्र गर्ग, राजीव कुमार, अजय नारायण झा आणि शक्तिकांत दास. तर याचं योग्य उत्तर आहे 1 सुभाषचंद्र गर्ग. सुभाषचंद्र गर्ग यांनी वी ऑल्सो मेक पॉलिसी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणते शहर भारताची पहिली सोलर सिटी म्हणून ओळखले जाते? तर याचे ऑप्शन आहेत 1 भोपाळ, 2 सांची, 3 रायपूर आणि 4 जोधपूर. तर याचं योग्य उत्तर आहे 2 सांची. प्रश्न 7वा, बदलापूरच्या नुकत्याच GI टॅग प्राप्त झाला आहे. तर याचे ऑप्शन आहेत संत्री, पपई, जांभूळ आणि अननस. तर बदलापूरच्या जांभूळास GI टॅग प्राप्त झाला आहे. प्रश्न 8वा, आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताने सर्वाधिक पदके कोणत्या खेळ प्रकारात पटकावली आहेत? याचे ऑप्शन आहेत शूटिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग आणि कुस्ती. तर याचं योग्य उत्तर आहे ॲथलेटिक्स. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये भारताने सर्वात जास्त मेडल मिळवले आहेत. प्रश्न 9वा, ज्योती सुरेखा वेन्नम या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचे ऑप्शन आहेत धनुर्विद्या, कुस्ती, बुद्धिबळ आणि बॅडमिंटन. तर याचं योग्य उत्तर आहे 1 धनुर्विद्या. प्रश्न 10वा, भारतीय वंशाचे अजय बंग यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर ते कितवे अध्यक्ष आहेत हे आपल्याला इथं विचारण्यात आलं आहे. त्याचे ऑप्शन आहेत 11वे, 12वे, 13वे की 14वे. याचं योग्य उत्तर आहे 4 14वे. भारतीय वंशाचे अजय बंग हे जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष आहेत. प्रश्न 11वा, वाकाटक या राजवंशाचा संस्थापक कोण आहे? याचे ऑप्शन आहेत 1 सिमोक, 2 पहिला पुलकेशी, 3 विंध्यशक्ती आणि 4 दंतीदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे 3 विंध्यशक्ती. विंध्यशक्ती यांनी वाकाटक या राजवंशाची स्थापना केली आहे. प्रश्न 12वा, ठाणे शहराचे प्राचीन नाव काय होते? याचे ऑप्शन आहेत 1 ठाणम, 2 श्रीस्थानक, 3 ठाणे आणि 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 2 श्रीस्थानक. ठाणे शहराचे प्राचीन नाव हे श्रीस्थानक हे होते. प्रश्न 13वा, हडप्पाकालीन संस्कृतीचे शहर धौलवीरा यास जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कधी मिळाला आहे? याचे ऑप्शन आहेत 2015, 2017, 2019 आणि 2021. तर याचं योग्य उत्तर आहे 2017. 2017 साली धौलवीरा यास जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहू प्रश्न 14वा. प्रश्न 14वा, अमरावतीचे प्राचीन नाव काय होते?
याचे ऑप्शन आहेत 1 उदुंबरावती, 2 अमरापुरा, 3 अमरापुरम आणि 4 अमरावतीम. तर याचं योग्य उत्तर आहे 1 उदुंबरावती. प्रश्न 15वा. टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 कोणाला घोषित करण्यात आले? याचे ऑप्शन आहेत सॅम अल्टमन, टेलर स्विफ्ट, व्लादिमीर पुतिन आणि बार्बी. तर याचं योग्य उत्तर आहे 2 टेलर स्विफ्ट. टेलर स्विफ्ट यांना टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 16वा. तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? याचे ऑप्शन आहेत 1 रेवंत रेड्डी, 2 के चंद्रशेखर राव, 3 के व्ही रामण्णा रेड्डी आणि 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे 1 रेवंत रेड्डी. हे आता तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. प्रश्न 17वा. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यात आहे? तर याचे ऑप्शन आहेत 1 कर्नाटक, 2 केरळ, 3 तमिळनाडू आणि 4 आंध्र प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे 2 केरळ. प्रश्न 18वा. भारत सरकारची अमृत योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? याचे ऑप्शन आहेत 1 गृह मंत्रालय, 2 गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, 3 कृषी मंत्रालय आणि 4 पर्यटन मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे 2 गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय. या मंत्रालयामार्फत भारत सरकारची अमृत योजना ही राबवण्यात येत आहे. प्रश्न 19वा. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? प्रश्न 19वा. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? याचे ऑप्शन आहेत 1 2015, 2 2018, 3 2020 आणि 4 2023. तर याचं योग्य उत्तर आहे 4 2023. 2023 या वर्षी शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे. तर असेच जीकेचे प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.